मुळेगाव तांडा येथे संतप्त झालेल्या बांधकाम कामगारांनी केले रास्ता रोको आंदोलन। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे बांधकाम कामगारांना टोकन मिळत नसल्यामुळे संतप्त झालेल्या महिला कामगारांसह पुरुष बांधकाम कामगारांनी महाराष्ट्र शासन बांधकाम कामगार मंडळाच्या गलथान कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत सोलापूर हैदराबाद रोडवर रास्ता रोको आंदोलन केले। आज मुळेगाव तांडा येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे साहित्य व टोकन देण्याची व्यवस्था करण्यात आली असून येथील कार्यालयासमोर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, करमाळा, माढा, मंगळवेढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, पंढरपूर, मोहोळसह माळशिरस तालुक्यातून 2 ते 3 हजार बांधकाम कामगार जमा झाले होते। परंतु अनेक वेळा हेलपाटे मारून वैतागलेले आणि आजही टोकन मिळाले नसल्याने संतप्त झालेल्या बांधकाम कामगारांनी रास्ता रोको आंदोलन केले। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सोलापूर हैदराबाद रोडवरून उठणार नसल्याचा इशारा संतप्त कामगारांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी। नमस्कार, माझं नाव आरती दत्तात्रय काशीद। मी आले दैठण्यावरून। बार्शी तालुका आहे माझा। हा हेलपाटा आहे, 4था वेळ आहे। कमीत कमी आम्हाला खर्च यायचा जायचा आमचा 1500 रुपये जातोय आणि इथे एजंट येऊन सांगतात आहे की 1000 रुपये द्या तुम्हाला कुपन देतो आणि इथे येतो आम्ही 3री वेळ झाला की बंद आहे म्हणून सांगायला लागलेत आणि म्हणून त्यासाठी आम्ही रस्ता बंद केला। आणि आमचं म्हणणं आहे की इथे 6-6 हजार रुपये 1000 माणसं येत असतील तर तुम्ही तालुका वाईज का देत नाहीये? तालुका वाईज द्या म्हणजे तुमचा पण भार कमी होईल आणि पटकन कामं होऊन जातील। आणि दिवसाला 3000 ते 6000 आहे तर 1000च्या आतमध्येच देत असतील कुपन। हा वशिली भाजी तर अजून चालते कारण की मी सोमवारची कथा मी असं सहज म्हटलं कधीचा टाइम आहे काय बघून यावं तर अक्षरशः माणूस अचानक आला आणि म्हणतो मी ह्याच्या कुलडवाडीचा आहे, माझ्या मित्राकडे टोकन आहे, तुम्ही 1000 रुपये घ्या आणि मी तुम्हाला देतो। म्हणजे ह्यांची वशिलीबाजी चालू आहे, पैशाचं काम चालू आहे। त्याच्यामुळे आम्हाला कोणाला गरीबाला आम्ही कामं सोडून यायची, रानात कामं करायची आणि लेकरं बाळा सोडायची, लेकरं शाळेत जायची, आम्ही इथे येऊन उभं राहायचं। रात्री 10 वाजता यायचं का तर सकाळी खूप गर्दी होते म्हणून आम्ही सकाळी पहिला नंबर मिळावा किंवा लवकर घरी जावं म्हणून एवढं आम्ही काल रात्री 4 वाजता पहाटे 3-3:30 ला आलेलो आहे मी इथे। आणि माझं मागणं आहे की तालुक्या वाईज द्यावं, सगळं तालुक्या वाईज द्या, तुम्हाला सोपं जाईल। आणि आमचा खर्च 5-5 वेळा येताना 500 रुपये हेलपाटे गणित जाईल तर आमचं परवडलं काय? आम्हाला भांडी दिलं काय, पेटी दिली काय? तुम्ही असं अद्दर तर पैसे ओढून घेणारच आहात ना, ते फुकट देता काय ना असं घेता काय? एकच करताय तुम्ही। एजंट वरून तर आवरून बघा, शोधून काढा की काय म्हणून हे काय असे करायला लागले। मग आतमध्येच काय तर घोळ चालू आहे ना म्हणून तर हे बंद आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।